नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत. मी आहे सिद्धी आणि असं काहीतरी मी उलटं बोलली आता, तर ते तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि हा व्हिडिओ असणार आहे मेकअप व्हिडिओ, कारण आता मी चालली आहे एका फंक्शनसाठी. तर मी असं थोडंसं रेडी होणार आहे, नॉट टू मच. तर मी म्हटलं वाय नॉट रेकॉर्ड अ व्हिडिओ. सो त्यासाठी मी ब्लॉग चालू केला, कारण का मी आता थोडं कंटिन्यू राहायचा प्रयत्न करते. आणि आता मी इन्स्टाला पण कालपासून व्हिडिओ टाकते आणि खूप छान व्ह्यूज जात आहेत माझ्या सेल्फ व्हॉइसच्या व्हिडिओला. आणि त्याच्यामध्ये थोड्या वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज आहेत ज्या मी माझ्या ब्राईटसोबत यूज करते. सो मी म्हटलं का मी कोणासोबत नाही शेअर करू, म्हणून मी त्या शेअर करते. सो येस गाईज, तर मी आता लिप बाम लावते. आधी हे माझं डॉक्टर रेकमेंडेड लिप बाम आहे. सो ते मी कोणाला रेकमेंड नाही करू शकत. आता एक मिनटं, ते मला दिसतंय का? ओके ओके ओके, एक मिनटं. ह्याच्यातच टाईम जातो माझा, दिसत पण नाही आहे. ओके ओके ओके, दिसलं. ओके, सो हे मी तुम्हाला रेकमेंड नाही करू शकत, कारण ते माझ्या लिप्ससाठी तिने दिलं. तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही प्लीज हे असं लिप बाम दाखवून तुम्ही डॉक्टरला विचारू शकता की ते तुमच्या स्किन लिप्ससाठी यूज होऊ शकतं का. सो येस, फर्स्ट मी छान असं मॉइश्चरायझर करून घेतलं, कारण का मी आंघोळी गेल्याच्या नंतर पहिलं मॉइश्चरायझर लावते. आणि आता वाजले आहेत 4. काल पण आपण 4 वाजता ब्लॉग चालू केलेला आणि मी रात्री 11 वाजता ब्लॉग अपलोड केलेला आहे. बट मी आजचा ब्लॉग लगेच झाल्या मी लगेच एडिट करून अपलोड करते, कारण का ते मला मग मी शेड्यूल करून ठेवेन. मी उद्या हा ब्लॉग अपलोड करेन, मी शेड्यूल करून ठेवेन. आणि कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, स्टोरी टाईम, हे पण मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. मला माहिती आहे जास्त व्ह्यूज वगैरे काय नाही येतात, बट माझं असं आहे की स्टार्ट करूयात आपण, कंटिन्यू राहायचा एक प्रयत्न करूया. सो येस, फर्स्ट आता तर मी एकदम बेसिक लुक करणार आहे. इथे मी थोडंसं असं होईल माझं, कारण का माझं सगळं स्टफ इकडे आहे आणि मी असं बसली आहे. आणि इथे माझा फोन पण चार्ज होतोय, मी व्लॉगिंग पण करते आहे. ह्या सगळ्या गोष्टी थोड्या मॅनेजेबल केल्यात मी. सो लेट्स सी कसं होणार आहे, काय होणार आहे. फर्स्ट मी सगळ्या गोष्टी अशा घेऊन बसते आणि मग स्टार्ट करते. ओके, मी सगळं इथे छान पसरवून ठेवलं आहे, जे की मला पटकन झाल्यावर आवरायचं आहे. तर मी मॉइश्चरायझर असं करून घेतलं, तुम्ही बघू शकता. आणि हे कमाल मॉइश्चरायझर आहे. हे आहे बायोडर्माचं समथिंग, बायोडर्मा माझंच मॉइश्चरायझर, मला नाही माहिती आहे गाईज. बायोडर्माचं मॉइश्चरायझर आहे हे, मी तुम्हाला रेकमेंड करू शकते, कारण का हे खूप 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 छान मॉइश्चरायझर आहे. ह्याने तुमची स्किन आहे ही हायड्रेटेड छान राहील. आणि काही महागही नाही आहे, काहीतरी समथिंग अराउंड 650-750 समथिंग आहे आणि 200 ml आहे. सो हे मला अगदी 4 महिने झाले मी यूज करते आणि कमाल रिझल्ट आहे. सो तुम्ही हे घेऊ शकता. ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. सो येस, फर्स्ट आपण चालू करणार आहोत. स्किन माझी मी म्हटलं मॉइश्चरायझर केलं आहे. मी अगदीच थोडंसं प्रायमर लावते आणि मी पॅकचं प्रायमर यूज करते आता. आणि मला पटकन आवरायचं आहे, 4 वाजले, 1:30 पर्यंत निघायचे आणि मला घाई नाही आवडत कुठे जायचं. ओके गाईज, तर पॅकचं प्रायमर हे इन्स्टंट ब्लर आउट करतं. जर तुम्ही बघू शकता आता इथे थोडा असा ग्लो होता, त्याने इन्स्टंट ब्लर आउट केलं. काल मी व्हिडिओ केल्याच्या नंतर ना हे आपलं डू नॉट डिस्टर्बमध्ये फोन टाकलेला. मला भरमसाठ कॉल येऊन गेले मग, आणि काही कॉल होते असे इम्पॉर्टंट, ते पण मग माझे मिस झाले. बट ठीक आहे, नंतर मी मॅनेज केलं ते. सो येस, आता मी कॅरेक्टरचं हे पॅलेट यूज करणार आहे. हे कमाल पॅलेट आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता मी खूप जास्त यूज केलं आहे. तर येस, माझं जे अंडर आईज, मी झोपत नाही आहे बाय द वे. झोप म्हणजे मी कधीही आता घरी असल्यामुळे, आणि मी जेव्हा आता शूटला जाईल ना, मला एवढी झोप येईल ना दुपारची. आणि सध्या भात थोडा स्किप करते, त्यामुळे
आणि थोडंसं आहे माझं थोडं डाईट प्लॅन चालू केलं आहे मी. तर त्यासाठी आणि मी हातानेच लावते बाय द वे गाईज, हाताने एकदम स्मूथली ब्लेंड होतं. ओके, मी हे इथे का लावते कारण की इकडे ना इकडे ग्रे ग्रे होतं मग बेस. त्याच्यानंतर मी पटकन असं हाता मी वेट केलेला ना ते ड्राय झाला आणि मी सगळं ॲज इट इज ह्याच्यात बघून करते. बट मी मिरर बघणार आहे कारण का हे ह्याच्यात काहीतरी वेगळं दिसतं आणि मिररमध्ये काहीतरी मला वेगळं दिसतं. सो नेक्स्ट मी यूज करणार आहे कन्सिलर. तर हे आहे टू फेसचं कन्सिलर आणि मी कन्सिलरनेच मेकअप करणार आहे. सो मी काही दुसरं यूज नाही करणार आहे. नो फाउंडेशन, नथिंग नथिंग नथिंग. सो हा थोडा लायटर शेड आहे माझ्या स्किन टोनपेक्षा. तर हा फुल कव्हरेज आहे. सो तुम्ही असाही यूज करू शकता मला. ओ गॉड, नाही नाही, हे फुल कव्हरेज आहे आणि कमाल आहे. सो आता मी पटकन पटापट पटापट ब्लेंड करून घेते. पटकन ब्लेंड करून घेते मी. मला ब्रश ब्लेंडपेक्षा ब्युटी ब्लेंडर आवडतो ब्लेंडसाठी कारण का हे इव्हनली ब्लेंड होतं आणि सॉफ्ट ब्लेंड होतं. तुम्ही बघू शकता एक शेड लाईट आहे पण तो अगदी परफेक्ट मॅच होतो माझ्या स्किनला. सो मला नाही आवडत की असा एकदम व्हाईट मेकअप करायला, बिलकुलच नाही. मी माझी कोणती ब्राईड असेल ती जर मला म्हणत असेल की मला थोडासा फेअर टच हवा आहे सो मी तुला रेकमेंड करते की जेवढा नॅचरल बेस होतो ना तो तेवढाच कमाल होतो. ओके, आणि क्रीम बेस. ओके, हा आता होता लिक्विड बेस म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये होतं कन्सिलर. आता तुम्ही बघू शकता एकदम माझ्या स्किनमध्ये तो मर्ज झाला आणि छान असा दिसतो. तर मी ह्याच्यातला शेड मी माझ्या नेकसाठी यूज करते कारण का मग कधी कधी कसं स्वेटिंग वगैरे झालं. मोस्टली काय होतं माहिती, माझा मेकअप केल्यावर मला थोडा स्वेटिंग कमी होतो म्हणजे नाहीच नाके बरोबर. तर कधीही मेकअप केल्यावर नेक विसरायची नाही आणि इयर्स. याला लोक बोलतील काय बनवून आली आहे. सो म्हणजे असं केलं. सो येस, बेस इज ऑलरेडी बघू शकता तुम्ही एकदम असा सॉफ्ट आहे. मी ह्याच पॅलेटमधलं कॅरेक्टरमधलंच मी हा कॉर्नरचा शेड घेते फॉर कॉन्टोरिंग. मला थोड्या ह्या गोष्टी इथे पण बघून कराव्या लागतील. तुम्ही म्हणा काय किती लावते, माझा मेकअप मी बघेन किती लावायचं. तुम्ही बघायचं काम करा. छान आहे म्हणजे हे पॅलेट खूप छान आहे. मी आता माझ्या ब्राईड्स असतील तर मी मोस्टली ब्राईड्सला आता सध्याच्या ब्राईड्स कशा असतात माहिती आहे, त्यांना एकदम सेटल लुक हवा असतो. तर त्या प्रिफर करतात की जेवढं कमी प्रोडक्ट यूज होईल त्यांच्या स्किनला सो ते त्यांच्यासाठी चांगलं असं त्यांना वाटतं आणि ते खरंच. ओके गाईज, सो ऑल डन विथ कॉन्टोरिंग. बघू शकता तुम्ही. आता मी पावडर कॉन्टोरिंग करते ह्याच्यावरती. तर माझ्याकडे पावडर कॉन्टोरिंग आहे. हे फॉरेवरचं आहे समथिंग ब्राउन्झर काय आहे काय कसलं तरी आहे काय. मी आहे ना नायकावरून अशी खूप शॉपिंग केली होती आता मध्यंतरी. तर आहे ना त्याचं काय माझे अर्धे बॉक्स तर तसेच पडलेत.
माझं असं आहे, मी जे माझ्या व्हॅनिटीत मला यूज आहे तेच मी ठेवते. जसं मी मला म्हणाली की मला हेवी नको आहे, एकदम असं बेसिक करून जाते मी. ब्रॉन्झर, मला ना जास्त ड्यूई बेस आवडतो, म्हणजे जो कव्हरेज पण देईल आणि जो मॅट फिनिश, म्हणजे कव्हरेज पण देईल आणि ग्लोईंग पण दिसेल, असं मॅट फिनिश म्हणत होते. तर मी झालंय माझं, आणि आता मी पावडर सेटिंग करणार, मस्कारा लावणार आणि ब्लश लावणार. दॅट्स इट. तर मी पॅकचीच पावडर यूज करते आता. मला ना सगळा पसारा काढायला खूप कंटाळा येतो, तर मी जेवढं कमी होईल ना तेवढं करते. तर पॅकची पावडर मी आत्ता बेकिंग नाही करत आहे, मी डायरेक्ट डस्ट ऑफ सारखीच लावणार. मला मुख्य वेट मॅट करते मी, कारण का थोड्या वेळाने ऑइली होणारच आहे. तुम्ही मला तुमचं फंक्शन्स असतील तर तुम्ही मला बुक करू शकता नक्कीच. मी खाली माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स देईन, त्यावर तुम्ही तुमची ब्रायडल बुकिंग करू शकता. ब्रायडलचे ॲक्च्युली वेगवेगळे पॅकेज आहेत, जे तुम्ही बेस घेणार ना त्यावर डिपेंड आहे. सो मी इथे तुम्हाला काहीच नाही सांगू शकत की काय कसं रेट्स आहे, बट अफोर्डेबल आहे. ओके, डन. लुक एकदम असा ड्यूई फिनिश झालं. जास्त काहीच नाही, मला बघताना पण चांगलं वाटलं पाहिजे. आयब्रोज आता मी प्रोडक्ट नाही घेतलं, ह्याच्यामध्ये जे आहे तेच. दिसतंय ना, बघू शकता तुम्ही किती फरक आहे. मी जास्त मेकअप कधी करते जेव्हा माझं काही फंक्शन्स असतील किंवा काही असेल तेव्हा. येस, मी खूप छान, म्हणजे बेस असं एकदम हेवी लुकिंग करते मी. पण काय आता इथे जायचं आहे आपल्याला, नेम सेरेमनीला जायचं आहे मला म्हणजे मम्मीला पण, आणि असंच सोसायटीमधल्या आमच्या ज्या गर्ल्स गँग, सो त्या पण असणार आहेत. तो पण वेगळा ब्लॉग करेन मी. ब्लश टाइम गाईज, मी फिटमीचं ब्लश यूज करते, ते कमाल आहे फिटमीचं. जर तुम्हाला कधी कोणाला घ्यायचं असेल तर हे ब्लश तुम्ही घेऊ शकता. ब्लश भरभरून लावा, एकदम असं चमकना चाहिए ब्लश. लाल दुपट्टा. ओके, डन. मस्कारा राहिला आपला. मी आयब्रो बोलते, शॅडो नाही करणार आहे मी, जस्ट ब्रश फिरवते. त्याच्यात काही प्रोडक्ट नाही घेतलं आहे, कारण का मी जसं सांगितलं तुम्हाला बेसिक, आणि मस्कारा लावणार आहे. दॅट्स इट. फरक बघू शकता गाईस. ओके, डन.
तर गाईजांनो आत्ता आपण करणार आहोत मस्त सेटिंग स्प्रे आणि लिपस्टिक मी लास्टला लावेन जाताना. हायलायटर लावू की नको असा विचार करते, बट मला असं नाही वाटत आहे लावायला नाही पाहिजे, कारण का थोडासा असा ड्यूई इफेक्ट असल्यामुळे तो थोडा असा देतोय छान. असंच थोडंसं लावूयात आपण हायलायटर. मी मेकअप सेटिंग स्प्रे यूज करते, पॅकचा आहे हा खूप छान आहे. ओके, आता मी लावते पटापट हायलायटर. तर माझं हे आहे मेबिलिन का रिव्हॉल्युशनचं पॅलेट आहे हे. ओके गाईज, किती कमाल वाटतंय ना. डन. झालाय माझा मेकअप. ओके, डन 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 डन. छान दिसतंय ना. नो काजळ, नथिंग 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 काहीच नाही. मला असं छान वाटतं हे. तर मी असंच ठेवणार आहे, नाही लायनर लावणार आहे, नाही काजळ. लायनर तर मी नाहीच लावत मोस्टली. लावलं तर ते काजळने स्पंज करते, अदरवाईज नाहीच. पण आता मला असं छान वाटतं हे, तर नाही लावत मी. येस, डन विथ माय मेकअप लुक. आता मी हे असंच ठेवते. आता त्याच्यानंतर मी आता हे सेट व्हायला अगदीच 2-3 मिनटं जातील, कारण का मेकअप काय लगेच तू काय ब्राईड्स कसं असतं माहिती आहे. म्हणजे माझ्या आता कोणतीच ब्राईड माझी डिसअपॉइंट नाही झाली आहे. एक झालेली इथेच भांडूपला राहते ती, तिचं असं झालेलं, ती थोडीशी आहे ना डस्की स्किन कॉम्प्लेक्शनमध्ये होती आणि शी वॉन्ट व्हेरी व्हाईट मेकअप, व्हाईट लाईक. माझं असं आहे की स्किन टोनच्या हिशोबात मेकअप करा. एक स्किन टोन ठीक आहे तुम्ही अप करता, बट तुम्ही जास्त स्किन टोन अप केली ना तर ते एकदम विचित्र दिसतं. आता तिचं असं काहीतरी डिसअपॉइंट झाली. शी कॅन्सल फॉर अ वेडिंग, तर तिने वेडिंगसाठी दुसरी बुक केली. आय वॉज ओके, ठीक आहे. प्रत्येकाचं एक काहीतरी वेगवेगळं स्वतःचं हे असू शकतं, सो मी काही कोणाला फोर्स नाही करत. पण माझी कोणतीच ब्राईड मी एंगेजमेंट केल्याच्या नंतर मला वेडिंग नाही दिली असं कधी झालं नाही आहे. मग माझ्या प्रत्येक ब्राईडला माझा हाच असा लुक थोडा सटल अँड ऑल, हेच सगळ्या गोष्टी आवडतात. कधी कोणी डिसअपॉइंट नाही झालं आहे फॉर द लुक अँड ऑल. तर येस, छान झालं आहे. आता बघा तुम्ही परत एकदा. हायलायटर लावून थोडासा वेगळा इफेक्ट येतो, तर हायलायटर लावायचं. तर माझ्याकडे कोणकोणते, ओके, मी एक असा ब्लॉग करेन ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेन की मी माझ्याकडे कोणकोणते प्रोडक्ट्स यूज करते. आणि असं आहे की समटाईम मी व्हॅनिटी यूज करते माझ्या मेकअपसाठी, कारण का मी माझ्यासाठी वेगळं, ब्राईडसाठी किंवा क्लायंटसाठी वेगळं असं नाही करत, कारण का मग ते काय स्वतःसाठी घ्या, दुसऱ्यांसाठी ब्राईडसाठी घ्या. नो नो नो. तर येस, मी नक्की माझी व्हॅनिटी तुम्हाला लवकरात लवकर, म्हणजेच लवकरात लवकर, कारण का आता मला कंटिन्यू राहायचं म्हटल्यावर मला काहीतरी नवीन कॉन्टेंट करावंच लागणार आहे. तर येस, बघूयात आपण नेक्स्ट. तर मी आता हे असंच ठेवणार आहे. जेव्हा मी फुल रेडी, म्हणजे कपडे, आता कपडेच काय घालायचे तेच माहिती आहे, पण लुक झाला आपला. तर मी बघूयात आता आपण जेव्हा जाऊ तेव्हा टिकली अशी आणि मस्त लिपस्टिक अँड ऑल हे सगळं लावल्यावर मी तुम्हाला दाखवते मी कशी दिसते फायनल रिझल्ट माझा. तर चला बाय बाय. तोपर्यंत मी रेडी होते. आपलं मेकअप अगदीच 20 मिनिट्समध्ये झालं. 20 काय, ते 60 मिनिट्स झालेले दिसते तुम्हाला, 60-70 मिनिट्स. तर येस, एवढंच आहे माझं. जास्त असं हेवी नाही. हेवी लुक पण मी तुम्हाला नक्की दाखवेन एक दिवस. सो भेटूच आपण थोड्या वेळात. फोन चार्ज होईल आणि माझं जरा इन्स्टाला आता मी एक रील्स टाकली, ती बघते जरा काय किती लोक बघतायत. ओके बाय. तर आता फंक्शनला आले मी आणि मम्मी आणि ते लोक येतात. मी गाडी घेऊन आले तर मी पुढे आले आणि येस, मी हा ड्रेस वेअर केला आहे. मला एकदम असं सिम्पल काहीतरी पाहिजे होतं म्हणून मी अशी आली आहे, कारण का मला माहिती आहे
ड्रेस ते असे ड्रेस असतात ना दुपट्टावाले ते थोडेसे टोचणारे, मग मला कंटाळा आला असता म्हणून मग मी साधा आपला कॉटनचं घालून आली आहे. लॉंग आपला अम्ब्रेला टाईप असतो ना तसं. येस त्या लोकांची वेट करते आणि मग वरती जातो. सो बाय. हां असा होता आजचा ब्लॉग. सो बाय, टेक केअर, लॉट्स ऑफ लव आणि हसत राहा आणि दुसऱ्यांना पण हसत राहा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.